ड्रिल मशीन हे वर्कशॉपमध्ये महत्त्वाचं मशीन आहे. ड्रिलिंग करण्यासाठी किंवा ड्रिलिंग संदर्भात इतर ऑपरेशन करणारी त्या मशीनचा उपयोग केला जातो. तर इतर ऑपरेशन म्हणजे कोणते तर एक ड्रिलिंग, टॅपिंग, रिलिंग, काउंटर सिंकिंग, काउंटर बोरिंग, स्पॉट प्लेसिंग इत्यादी. त्याबद्दल आपल्याला पुढे बघायचं. आता आपण मशीनचे पार्ट त्याबद्दल माहिती. त्याला बेल्ट गार्ड म्हणतात. त्यामध्ये स्टेप पुली आणखी बेल्ट त्याला म्हणतात स्टेप पुली हा बेल्ट. आता ह्या मेकॅनिझमला ड्रायव्हिंग मेकॅनिझम म्हणतात. काय म्हणतात? ड्रायव्हिंग मेकॅनिझम. त्यानंतर ही मोटर, फीड हँडल, स्पिंडल, चक, त्यानंतर मशीन वाईज, वर्क टेबल, बेस, पिलर किंवा कॉलम, आणि त्यानंतर रॅक अँड पिनियन. आता रॅक अँड पिनियनचा उपयोग काय? जर तुम्हाला बेस किंवा वर्क टेबल वर खाली घ्यायचं असेल, अपडाऊन करायचं असेल तर त्याचा उपयोग केला जातो. आता वर्क टेबलवरती आपल्याला इथे एक स्लॉट दिसतो, ठीक आहे ना. हा स्लॉट कशासाठी दिला आहे तर आपल्याला वाईज जर होल्ड करायचा आहे किंवा एखादा जॉब होल्ड करायचा आहे तर ह्या स्लॉटचा उपयोग केला जातो. त्याला टी स्लॉट म्हणतात. काय म्हणतात? टी स्लॉट. त्याच्यामध्ये टी बोल्ट बसवला जातो. ड्रिलिंग ऑपरेशन करूया. ओके.